डिटर्मिनंट्स ऑफ एमएसपी, सीएसीपी जे पॅरामीटर्स वापरते एमएसपी जाहीर करण्याकरता, तेच मुळामध्ये फार एकमेकाला कॉन्ट्राडिक्टिंग आहेत. कारण एकीकडे म्हणतात की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, नंतर 7 ज्या गोष्टी आहेत त्या एकामेकाला कॉन्ट्राडिक्ट करतात. आणि शेवटी त्याच्या लिहिलेलं आहे की उत्पादन खर्च जरी महत्वाचा असला तरी तोच केवळ महत्वाचा नाही, आणि महत्वाचं जे आहे ते शेतीमालाचा भाव हा त्याच्या ग्राहकाला, म्हणजे हिंदुस्थानातल्या ग्राहकाला परवडला पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एमएसपी ठरवताना. तुम्ही सीएससीपीच्या साईटवर जा आणि ते पहा की बाबा डिटर्मिनंट्स ऑफ एमएसपी काय आहे. तुमच्या लक्षात येईल की एमएसपी ही शेतकऱ्यांसाठीची गोष्ट नाही. मुळामध्ये एमएसपी ही शेतकऱ्यांसाठीची गोष्ट नाही, ती ग्राहकांना कमी पैशामध्ये कसं देता येईल आणि त्यातनं मग ते रेफरन्स प्राइस मार्केटला मिळतात. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल की तुरीचे भाव पटकन खाली आले, कारण एमएसपीच्या हिशोबाने रेफरन्स प्राइसेस घेतल्या गेले. तिकडे रेफरन्स प्राइसेस घ्यायचे असले तर त्यांनी कमोडिटी मार्केटमध्ये म्हणजे वायदा बाजारातून रेफरन्स प्राइसेस घ्यायला पाहिजे होते. पण रेफरन्स प्राइसेस कमोडिटी बाजारातून किंवा वायदे बाजारातून न घेता हे एमएसपी मधून घेतात आणि मग शेती मालाचे भाव पडतात. आणि वायदे बाजारातून सगळे डाळवाण काढल्या गेलेले आहेत, सगळे तेलवान काढल्या गेलेले आहेत. त्याच्यामुळे एमएसपीचा फायदा हा केव्हाही शेतकऱ्याला होत नसतो.